डोक्यावर तुळशी वृंदावन, मुखी विठ्ठल नामाचा गजर आणि पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन ऊन, वारा आणि पावसाची पर्वा न करता आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या भक्तिमय प्रवासात आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक सोलापूरने मायेचा हात पुढे केला आहे। वारकरी सेवा हीच विठ्ठल सेवा या भावनेतून आळंदी पंढरपूर पायी वारी करणाऱ्या हजारो वारकरी बांधवांना आस्था रोटी बँकेच्या वतीने स्वच्छता साहित्यांच्या साबण किटचे वाटप करण्यात आले। या किटमध्ये झेंडूबाम, खोबरे तेल, शॅम्पू, अंगाला लावण्याचा साबण, कपडे धुण्याचा साबण, टूथपेस्ट आदी आवश्यक वस्तूंचा समावेश होता। आस्था रोटी बँकेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून गोरगरीब, गरजू, निराधार, अंध, अपंग आणि वंचित बांधवांसाठी नियमित अन्नदानाचे कार्य सुरू आहे। अन्न वाया घालवायचे नाही आणि उपाशी कोणाला ठेवायचे नाही या भावनेतून सुरू असलेल्या या सेवा कार्यात आता वारकरी सेवेचेही भावनिक जोड निर्माण झाली आहे। या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अ.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, मिहिर गांधी, नवजीवन दोशी, मयूर गांधी, वीरेंद्र दाभाडा, किरण जाधव, मोहन जाधव, प्रथमेश जाधव, निलेश गांधी, नितेश फडे आणि सौ पल्लवी डोके उपस्थित होते। आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे आज लाखो वारकरी भक्तिभावाने आळंदीहून निघाले आहेत पंढरपूरच्या यात्रेला। असा ऐतिहासिक गावात वेळापूर नगरीत आस्था रोटी बँक सोलापूर यांनी 1900 कोटीचं किट, त्यात खोबरे तेलाची बाटली, साबण, पावडर अशा विविध वस्तूंचं किट एक तयार करून सर्व वारकऱ्यांना आणि त्यांना दिलेलं आहे। ही एक आपली समाजसेवा जी आस्था रोटी बँक गेली कित्येक वर्ष झाले समाजात विविध उपक्रमातून करत आलेले आहे। आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्याने बघत असतो की आस्था रोटी बँक हे सातत्याने काम करत आहे। आज त्यांचे जे पदाधिकारी आज इथे जे उपस्थित राहिले त्यांचं मी समस्त जैन समाज अकलूज आणि वेळापूर यांच्यातर्फे मी त्यांचा आभार प्रकट करतो। आणि त्यांची जी ही सेवा चालू आहे जी सामाजिक, त्याच्यात आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये यशस्वी भाग घेऊ। या सेवा कार्यात विनोद भोसले, पुष्कर पुकाळे, विजय चंचुरे, सत्यम सोलापूरकर, स्नेहा मेहता, ज्योत्स्ना सोलापूरकर, संगीता चंचुरे आणि समृद्धी चंचुरे यांनी विशेष परिश्रम घेतले।